पंचवटी नाशिक. गोदा काठावरून पंचवटीकडून जुने नाशिककडे जाताना टाळकोटेश्वर मंदिराजवळच्या पुलाचा अंदाज न आल्यामुळे रिक्षा चालकाने नियंत्रण सुटले आणि रिक्षा नदी पात्रात मंगळवार 30 सप्टेंबर रोजी रात्री कोसळली. या दुर्घटनेत रिक्षा चालक हमीद अजित शेख वय 47 राहणार नायकवाडपुरा नाशिक यांचा मृत्यू झाला. मागील 3 ते 4 दिवसापूर्वी संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. पुराचे पाणी ओसरले असले तरी काही प्रमाणात विसर्ग सुरू राहिल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. येथील एक लहानशा फरचेवरून पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून रिक्षामधून MH15FQ 1762 मार्गक्रमण करत असताना हमीद शेख यांना नदी पात्राचा अंदाज अंधारामुळे न आल्याने ते रिक्षासह नदीत कोसळले होते, असे पोलिसांनी सांगितले. वाहत्या पाण्यात रिक्षा अडकली व रिक्षासह शेख पाण्यात बुडाले. रात्रीच्या अंधारामुळे ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. बुधवार सकाळी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी काही नागरिकांनी एक रिक्षा व मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.